I just woke up for my three. And you and I had said goodbye. And I don't worry of me. As it's I had said goodbye. So you that's where I'll follow. Nobody promised tomorrow. So I'm a nine and last night, and तर गाईज आजचा ब्लॉग मी दाखवते मी डेली रुटीन काय असतं मुंबईमधलं असं जे दररोज काय काय होतं. तर आज स्टील लाईफचा सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये काम करायचं आहे. तर दाखवतो मी कसं रुटीन आहे दररोजचं. आता जातो आहे कॉलेजला. सगळ्यात पहिले घरापासून जाऊया मेट्रोकडे. सगळ्यांना ओव्हरटेक तर करावंच लागेल कारण मुंबई हे धावते शहर आहे. मी घेतलेला आहे कार्ड आणि आता ते स्कॅन करणार आणि एंट्री पेंटर आहे. मेट्रो इज कमिंग. अब बोलेंगे खुल जा सिम सिम और ये खुल जाएगा खुल जा सिम सिम. जागा आहे की नाही आता मेट्रोमध्ये जागा तर आहे. बसलो मी आणि पुढचं स्टेशन घाटकोपर आलेलं आहे. आता जायचं आपल्याला स्टेशनपर्यंत पण इथे गर्दी तर खूप आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला फास्ट धक्केबुक्की देत जावं लागेल. बघू शकता मुंबईचं जे जीवन आहे ते एका गेमसारखंच वाटते. म्हणजे बघू शकता तुम्ही. प्लॅटफॉर्मवर ट्रेन तर दिसते. आता पळावं लागेल पागव. ट्रेन आलेली इथे आता चालत्या ट्रेनमध्ये चढावं लागेल. चढलो फायनली. आता गर्दी दिसू शकते. गर्दी पण दाखवता येत नाही एवढी गर्दी. ही आहे कुर्ल्याची गर्दी. आणि हे झाल्यावर सगळे लोक दादरला उतरून जातात आणि ट्रेन जवळजवळ सगळीच रिकामी होत असते. काय देऊ बॅग. बघा इतक्यात किती जण होते ना. आता काहीच जण नाही राहिले. बसायला पण जागा भेटली इथे मला. आणि आता हा निसर्गाकडे बघत असणारा मी. आता मी आलो आहे CSMTला. तर CSMTचा हा जो ब्रिज आहे तर याच्याहून थोडं पुढे आलो की इथे लागेल आमचं कॉलेज ह्या साईडला. आणि दुसऱ्या साईडला लागेल ते म्हणजे CSMT वर्ल्ड हेरिटेज साईट. तर आता कॉलेजच्या गेटजवळ आलेलं आहे. काही लोक हाय करताना ब्लॉगमध्ये. आमच्या कॉलेजचं नेम टॅग. आणि थोडं पुढे गेलं तर स्वराजचं एक्झिबिशन होतं डीन बंगलोच्या इथे. आम्ही स्टेअर्स चढत आमच्या क्लासरूमपर्यंत गेलो. आमचा असलेला भव्य दिव्य असा खूप मोठा क्लासरूममध्ये गेल्या दिसलं एक लाईव्ह केलेलं पोर्ट्रेट. 1.5 तासामध्ये सौम्याने हे केलेलं आहे. खूप छान आहे लाईव्ह केलेलं आहे. आणि त्यात काम करण्याच्या आधी थोडेसे काम वगैरे बघितले वर्क्स बघितले सिनियर लोकांचे. आणि हे पण त्याने लाईव्ह केलेलं. तर त्यांचा स्टुडिओ. तर आपण पण बसूया आता कामाला. हे याचे काही प्रॅक्टिस वगैरे लाईव्ह केलेले. हे मॉडेल होतं आणि त्याच्यापासून बघून ते केलेलं. तर मला हे इथून असं दिसतंय. ह्याच्यावरती करायचं आहे प्रिंटेड पेपरवरती करायचं आहे मला. तर सगळ्यात पहिले काढायचे असते ते म्हणजे रफ स्केच. त्याला बोलतात की स्केच त्याला बोलतात. कारण त्याच्याने आपल्याला एक आयडिया येऊन जाते की पेपरच्या अकॉर्डिंग आपल्याला आउटलाईन केवढी काढायची. सो त्यांच्या लाईट अँड शॅडोचा पण आयडिया येतो. त्याच्यामुळे आपण की स्केच काढायचे. ते माझं एवढं झालेलं आहे. हे बाकीच्यांची की स्केच. सगळ्यांचं कंपोजिशन वेगवेगळं आहे. तर आता फायनली मी ड्रॉइंग पेपर स्टार्ट केलेलं आहे. तर सगळ्यात पहिले ब्लॉकिंग स्टेप केली. तर ब्लॉकिंग स्टेजमध्ये काय असतं की आपण जे की स्केच काढला तर की स्केचच्या अकॉर्डिंग आणि पेजच्या लेआउटच्या अकॉर्डिंग कोणती गोष्ट कुठं आहे कशी आहे कोणत्या साईजमध्ये हे ठरवण्याचं काम ब्लॉकिंग स्टेजमध्ये मी करतो आहे.
ते बाकी त्यांचे कामं ते पण आउटलाईन करतात. तर ब्लॉकिंग स्टेज झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडे डिटेल्स ॲड करतो आहे. त्याचा जो ॲक्च्युअल फॉर्म आहे तो काढण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मी इज द ग्रेट आर्टिस्ट. ब्लॉग बनवायचा गोव्याचा. काही जण शेडिंग करत आहे. आता भूक लागली त्याच्यामुळे जाऊया जेवायला. तो कॅन्टीनमध्ये जागा नव्हती म्हणून आम्ही बसलो बाहेर मोकळ्या हवेत जेवण करतो आम्ही. सो लेट्स कम बॅक टू द वर्क. तर मी पण शेडिंग स्टार्ट केलेली आहे आता. लेअर बाय लेअर काम करतो आहे. मोनोक्रोममध्ये आम्हाला हे काम करायचं आहे. तर मग तो जो ॲक्च्युअल जो पेपरचा टोन आहे तो मिड टोन आहे. पेन्सिल हा डार्क टोन आहे आणि व्हाईट पेन्सिल हा लाईट टोन असेल. त्याच्यामुळे व्हाईट आणि जी पेन्सिल आहे मिक्स नाही करायची आम्हाला. मिक्स केली तर इफेक्ट वेगळा पडेल. हा आहे आमचा पूर्ण वर्ग. हॅचिंग करा सर्चिंग केलेली. त्याच्यानंतर टिश्यू पेपरने थोडं ब्लेंड केलं तर हे असं दिसतं आहे. आता आजच्या ड्रॉइंग्स इथे डिस्प्लेला केलेले आहे. हे माझं आहे. डेंगू का मच्छर बनाया यहाँ पर. यहाँ पे हेड स्टडी, लाइव ऑयल पेंटिंग. क्वालिटी देख. तर आता कॉलेज सुटलेलं आहे आणि कॉलेज सुटलं आहे बट आता घरी जाण्यापेक्षा मी विचार केला की काहीतरी स्केचिंग वगैरे स्टडी करूया. सो दॅट स्कल्पचरचं मी लाईव्ह स्टडी करतो थोडी. आज बरीचशी स्केचिंग झाली तर आता जातो घरी. तर हा होता आमचा जेजेतला स्टील लाईफचा दिवस. तर मुंबईच्या धावत्या दुनियेतून हा व्हिडिओ मी जस्ट रेकॉर्ड केलेला आहे की डेली लाईफ कशी असते. सो दॅट तुम्ही यातून शिकू शकाल, इन्स्पायर होऊ शकाल. तर हे आहे आमचं क्लासरूम. तर मग जर तुम्हाला अशा प्रकारचे कॉन्टेंट पाहिजे असेल डेली व्लॉग्स वगैरे तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.